की सर्वात पहिलं तर विद्यार्थ्यांना श्रद्धांजली देण्यासाठीच आम्ही इथे जमलोय, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या ज्या अजूनही अपूर्ण आहेत, जसं की ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, जो 20 जुलैला लाठीचार्ज झाला, तो कोणी केला, ते आदेश कोणाचे होते, त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? त्याचबरोबर जे सिव्हिल ड्रेसवरती गुंड त्या विद्यार्थ्यांना मारत होते, त्यांच्यावरती कारवाई होणार आहे का? त्याचबरोबर 30-35 दिवसाचं आंदोलन चाललं, त्या आंदोलनामध्ये पोलिसांनी कुठे ना कुठे जेवण बंद केलं, त्यांचं पाणी बंद केलं, टॉयलेट बंद केलं, मेट्रो स्टेशन बंद केले, केसेस त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. तर हे सगळं चालवणारे मोरके म्हणून, या सगळ्याचे मोरके, लोकशाहीचे मोरके, तथाकथित लोकशाहीचे मोरके म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागणार आहेत त्या तरुणांची, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि तोच प्रश्न विचारण्यासाठी आम्ही इथे आहोत. कुठे ना कुठे विद्यार्थ्यांच्या एकजुटीने जे आहे शिक्षण मंत्र्यांचा इस्तिफा झालेला आहे, काय सांगाल? नाही, नक्कीच विद्यार्थ्यांच्या एकतेला सलामच आहे. जे सरकार या आधी सुद्धा या सरकारला शेतकऱ्यांनी नमवलं होतं, त्याच्यानंतर आज विद्यार्थ्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना नमवलंय. तर लक्षात घेणं हेच आहे की सगळ्यांनी, म्हणजे पूर्ण भारतवासियांनी आणि त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावं की कुणालाही सत्तेचा अमरपट्टा आलेला नाहीये. तुम्हाला वाटत असेल की सत्ता आहे म्हणजे तुम्ही, आता पुन्हा एकदा मी सांगू शकतो, बीजेपीला जे देशभरामध्ये वोट पडले ते 38% आहेत. 38%. त्याच्या व्यतिरिक्त 60-62% आजही जनता त्यांच्या विरोधात आहे, हे त्यांनी विसरू नये. आणि या सीजेपीच्या आंदोलनात म्हणा किंवा NSUIच्या आंदोलनात, युथ काँग्रेसच्या आंदोलनात, त्याचबरोबर युवकांच्या आंदोलनामधनं ही जनता पूर्ण एकत्र आली आणि अशीच जेव्हा जेव्हा देशाच्या संविधानावरती हल्ला होईल तेव्हा अशीच जनता एकत्र येईल. देखिए, वो जो 22 या 20 बच्चों की जान गई है, वो उनकी प्राणाहुति कहीं पर भी वेस्ट नहीं गई है। उसकी वजह से ये जो एक मूवमेंट छिड़ा, एक आंदोलन छिड़ा, उसने आज ऐसी सरकार जो कहती थी कि कभी इस्तीफा नहीं देना, हमारे यहाँ इस्तीफा देना की पद्धत नहीं है, उनको इस्तीफा देना पड़ा। प्रधानमंत्री 2014 से एक बार भी मीडिया से मुखातिब नहीं होते हुए थे, वो सोशल मीडिया पर आकर अपनी जवाबदेही देने लगे। इससे बड़ी जीत या इससे बड़ा श्रद्धांजलि उन 20-22 बच्चों को मुझे लगता है कोई और नहीं मिल सकती है। ये रेवोल्यूशन की एक शुरुआत है, मैं कहूँगी ये तो सिर्फ झांकी है, अभी असली इनकलाब बाकी है। उसके तरफ हमारे देश के जेनजी ने आंखें खोलकर एक कदम आगे बढ़ाया है। उनकी ताकत का उन्हें अंदाजा हो गया है। इतने सालों से जो अन्याय सहन करते आ रहे हैं, अन्याय के खिलाफ आवाज किस तरह से उठाना, इसका सही डायरेक्शन अब जेनजियों को मिल गया है। ये जो एक बहुत ही अनूठी जो अभी पीढ़ी आई हुई है, ये हमारे देश का जो सपना है, एक बेहतर भारत का सपना, वो सब भारत जिसको छोड़ के कोई विदेश में नहीं बसना चाहेगा, वो पूरा करके दिखाएंगे। इस आशा की एक किरण जाग गई है। मैं समझती हूँ वो 20-22 बच्चे ही इसके लिए जिम्मेदार, वो 20-22 बच्चे ही इस रेवोल्यूशन के लिए जिम्मेदार होंगे। उन्हें तहे दिल से श्रद्धांजलि, और असली श्रद्धांजलि उन्हें वही होगी जब हमारे देश में एक बदलाव आएगा। बहुत बहुत शुक्रिया।